एक धक्कादायक बातमी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेत हेडक्वार्टर्समध्ये 2 कॅबिन, एक बाजार समितीची कॅबिन आणि एक शिक्षण समितीच्या अध्यक्षांची कॅबिन, ही 2 पालकमंत्र्यांना दिलेली आहे. किंवा कदाचित मला वाटतं काल एका पालकमंत्र्यांना दिली, दुसरे पालकमंत्री घेतील आता जाऊन. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्या कॅबिन्स तिथे देण्याची गरज काय पडली? तिथे काय आता कॅसा बीएमसी मो वगैरे असे काही टॉवर बांधायचे आहेत का? आतापर्यंत मी बघितलेलं आहे की काही लोक किंवा काही बिल्डर हे एन्क्रोचमेंटमध्ये जगजाहीर असतात, पण आता बीएमसीच्याच बिल्डिंगमध्ये एन्क्रोचमेंट व्हायला लागली हे अपेक्षित नव्हतं. खरं तर ही प्रथा चुकीची, हा पायंडा चुकीचा पडत आहे. मंत्र्यांचे अधिकार वेगळे असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वेगळे असतात. मुंबई महानगरपालिका आपण पाहताय 1 वर्षाहून अधिक झालेला आहे, निवडणुका घेण्याची हिंमत नाहीये. कुठेही आता महापौर नाही, कुठेही लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत, कमिटी चेअरमॅन नाहीत. आणि अशा वेळी आपण पाहताय मी स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, हे सगळं आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणलेलं आहे. आणि तरी देखील अजून घोटाळे करायला, कदाचित बिल्डिंग प्रपोजलचं पूर्ण प्लॅन्स हे स्वतःच्या ऑफिसमध्ये घेऊन नवी टॉवर उभं करायला असे पालकमंत्र्यांना हे ऑफिसेस देत आहेत. जर अशी परिस्थिती असेल, जर स्थानिक स्वराज्यांचे हक्क आणि अधिकार मानले जात नसतील, तर माझी पण एक मागणी राहील की ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक महापौरांना मंत्रालयात ऑफिस दिलं गेलं पाहिजे. आणि आम्ही मुंबईचे आमदार म्हणून आम्हाला देखील एक कॅबिन बीएमसीच्या हेडक्वार्टरमध्ये दिली पाहिजे. मी देखील पालकमंत्री असताना अनेक बैठका घेतल्या, मुंबईसाठी घेतल्या, पण मी कुठेही कॅबिन जाऊन बनवल्या नाहीत. मी त्या संस्थेच्या जे काही अधिकारी असतील किंवा मग अध्यक्ष असतील, महापौर असतील, तिथे जाऊन त्यांच्या दालनात त्यांच्या परवानगीने बैठका घेतल्या. आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेचे महापौर त्यांच्या दालनात बैठका घेतलेल्या आहेत, एमसीच्या दालनात बैठका घेतल्या, पण कुठेही असे दालन हडपलं नाही. मला वाटतं हे थांबलं पाहिजे, हे बदललं पाहिजे. नाहीतर जसं मी सांगितलं, मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौराला तुम्ही कॅबिन दिली पाहिजे आणि आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून तिथे बीएमसीमध्ये कॅबिन दिली पाहिजे. काल पण आपण माहिती घ्या, या दालनामध्ये दोन्ही पालकमंत्री नाही तर भाजपचे एक माजी नगरसेवक जाऊन बसलेले आहेत. म्हणजे जे मध्यंतरी झालं, जिथे राजकीय पक्षांनी तिथे ऑफिस बंद करायला लावली, आता हे अशा हुकुमशाही पद्धतीने तिथे घुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर त्यांची हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला आज सांगतो, हे जर 24 तासात थांबलं नाही, कधी ना कधीतरी मुंबईकर राग तिथे व्यक्त करतील. मग कोणाला जबाबदार धरायचं मला माहिती नाही. शेतकऱ्यांबाबत एक प्रश्न आहे, 24 तासामध्ये हे जर थांबलं नाही तर मुंबईकर हे जप्त करतात, म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे? हे आता तुम्ही ठरवायचे मुंबईकर म्हणून. पण मुंबईकरांचा तुम्ही तो मोर्चा पाहिलेला आहे जो मुंबई महानगरपालिकेवर 1 जुलैला निघालेला होता. तिथे मुंबईकरांचा राग पाहिलेला आहे. असं हे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार जर तिथे बसायला लागलं तर तिथे जसं मी सांगितलं, कॅसा बीएमसी किंवा बीएमसी मग असे टॉवर येतील. मग कुठचे पालकमंत्री टॉवर बनवतील हे तुम्हाला माहिती आहे. शेतकऱ्यांबाबत सर एक आदित्यजी घटना घडली तिथे ते गाव जे आता दगडी कोसळल्या, तर तिथल्या आदिवासींनी म्हटलेलं आहे की आम्ही काही पर्यायी वास्तू उभारल्या होत्या राहण्यासाठी, झोपड्या पायथ्याची, पण त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तोडल्या आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा इकडे यावं लागलं राहण्यासाठी. मला त्याच्यात थोडं पुढे आता बोलूया. अजून तिथे मदत कार्य सुरू आहे. आता कुठेही प्रश्न लगेच उचलण्यापेक्षा थोडी जेव्हा चौकशी होईल आणि पुढे चर्चा होईल त्याच्यावर आपण नक्की हा विषय घेऊ. आदित्यजी, एक अहवाल आलेला आहे, मराठवाड्यातील जवळपास 1 लाख शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करण्याचा विचार करतायत. कसं बघताय? हे आम्ही सतत घेत आलेलो आहोत विषय. आपण पाहिलं असेल, आता पण कुठेही तुम्ही महाराष्ट्रात जा, ज्या काही घोषणा गेल्या 1 वर्षात झालेल्या आहेत त्या घोषणा नुसतं होर्डिंगसाठी झालेल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे, आज आपण महाराष्ट्रात पाहताय कृषी क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, हे दोन्ही कोलमडलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जी मुलं एमपीएससी यूपीएससी देऊ इच्छितात त्यांना पुढे बदली पोस्टिंगसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. एमपीएससीचा तर हाल तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून हे सगळे विषय असताना दुसरा महत्त्वाचा विषय जो मला वाटतं आपण सतत बोललं गेलं पाहिजे, इथे आज पायऱ्यांवर आम्ही घेतला पण आज हाऊसमध्ये बोलू दिलं नाही, तो म्हणजे मणिपूरचा विषय. एक धक्कादायक बाब अशी आलेली आहे की त्या 2-3 महिला ज्यांच्यावर अत्याचार झाले त्याच्यातून एक महिला एका कारगिलमध्ये लढलेल्या सुभेदारची पत्नी आहे. त्यांच्यावर जर असे अत्याचार होत असतील, मग कुठे गेली तुमची देशभक्ती, कुठे गेलं तुमचं देशप्रेम? आणि म्हणून जसं मी काल म्हणालो ना की तुम्ही महिला असणं गरजेचं नाही, तिकडचं तुम्ही जे काय बघता त्याच्याबद्दल लाज वाटण्यासाठी. तुम्ही कोणाचा भाऊ, कोणाची मुलगी, कोणाची बहीण, कोणाची आई हे असणं गरजेचं नाही. असं नाही की कुठचंही कोणाला काही झालं अत्याचार म्हणजे ते माझी बहीण किंवा भाऊ आहेत किंवा ह्याच्यामुळे मला दुःख होतं.
ह्या देशाचा नागरिक म्हणून कुणावरही अत्याचार झाले, असे भयानक अत्याचार झाले, तर तुम्हाला संताप आलाच पाहिजे आणि दुःख वाटलंच पाहिजे. ही एक जागतिक ट्रॅजेडी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहत असाल या मणिपूरच्या सरकारमुळे देशात आणि जगात आपलं नाव खराब होत आहे, देशाचं नाव खराब होतं. ते सरकार बरखास्त झालं पाहिजे, त्या सरकारची हकालपट्टी झाली पाहिजे आणि तिथे राष्ट्रपति राजवट लागली पाहिजे. आदित्य जी, हिंदी में जानना आदित्य जी, जिस तरह से एक आठवड़ा पार्लियामेंट में जो इशू उठाया गया है मणिपुर को लेके, जो प्रधानमंत्री जवाब नहीं दे रहे, बकायदा रक्षा मंत्री कह रहे हैं कि ऑपोजिशन सीरियस नहीं है इस मुद्दे को करने के लिए. मुझे लगता है कल जो आपने देखा होगा, जो वीडियो सबके सामने आया है, वो तो एक दुख देने वाली बात है. सबको शर्म से निंदा करे, कितनी निंदा करे, ये तो बात है ही. लेकिन अगर आप देखें तो उसमें जो एक महिला है वो कारगिल वॉर वेटरन की पत्नी भी है. जरूरी नहीं है कि आप किसी के रिलेटिव हो या फिर वॉर वेटरन हो कि ये दर्द आपको समझ सके. ये दर्द हर किसी को होना चाहिए. और आज अगर आप देखें तो मणिपुर की सरकार के जो कारनामे हैं करू शकतात आणि तरी मंत्री म्हणून बनवू शकतात काही लोकांना. त्याच्यावर काय बोलायचं? विरोधी हे पक्षनेता आपण महिलांनी विचार केला पाहिजे. विरोधी पक्षनेता पद आहे ते निवडलं जात नाही, कारण की आज आठवडा होतोय, पूर्ण सभागृह सुरू हो, तरी देखील एक विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी काँग्रेस उशीर करते. या सगळ्या गोष्टी मला वाटतं हा विषय तर छोटा आहे, कारण विरोधी पक्षनेता हा वेगळा विषय झाला. खरं तर आपले राज्याचे मुख्यमंत्रीच घटनाबाहेर, त्याच्याबद्दल पहिलं आपण बोललं पाहिजे. हे सरकारच घटनाबाहेर, त्याच्याबद्दल आपण पहिलं बोललं पाहिजे. हे सरकार देखील बरखास्त झालं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण पहिलं बोललं पाहिजे.